दुसऱ्या सत्राला दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत. विषय आहे गांधी आणि सामाजिक सद्भावना. या विषयाच्या शीर्षकावरूनच आपल्याला कळत असेल की खरोखरच, कारण मगाशी आपण पाठवलं डॉक्टरांचं बोलणं ऐकलं की आता गांधी विचारांची गरज आहे का. तर खरंच त्यावेळी गांधी होते म्हणून तळागाळातला समाज इतक्या प्रामाणिकपणे सद्भावनेने वागत होता. आता गांधी नसते तरी गांधींचा एक एक विचार आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या वर्तणुकीतून, आपल्या विचारातून, आपल्या आसपासच्या व्यक्तींमध्ये नेणं गरजेचं आहे. तरच हे सामाजिक परिवर्तन गरजेचं आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण चर्चासत्राचं किंवा या कार्यक्रमाचं आयोजन. कारण जेव्हा आम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वावरतो तेव्हा वाचन नसलेली, समज नसलेली, पण आसपासच्या समाजातून गांधींबद्दल एक चुकीची प्रतिमा घेऊन आलेले आपले विद्यार्थी आहेत. त्यावेळी गांधी एक विचार होता आणि त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की घरातूनच आम्हाला गांधी समजत होते, पण आज समजत नाहीये. आज अनेक नव्या मुलांना, पिढीला गांधींनी जणू काही देशाची वाट लावली आणि मग कोणत्या ना कोणत्या प्रकारे कुत्सित भावनेने अगदी अरेतुरेवर येऊन, कारण वाचन नाहीये, वाचन करण्याचा वेळ नाहीये, चिंतन नाहीये. मग अशा वेळी समाजातल्या आपल्यासारख्या लोकांनीच हा चिंतनाचा बिंदू त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हे लक्षूनच आजचं हे चर्चासत्र. यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते धरणग्रस्तांचे नेते आणि सत्यशोधक चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते संपतजी देसाई, ज्यांनी ग्राहक वीज चळवळी ही नव्याने सुरुवात केलेली आहे, किंवा शक्तीपीठ महामार्ग आहे त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी जी चळवळ सुरू केली, सलोखा परिषदेचे काम करणारे असे संपतजी देसाई. त्याचप्रमाणे सुनीती सुलभा रघुनाथ यांना देखील मी व्यासपीठावर आमंत्रित करते. सर्वोदयी विचारांची अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन आणि जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय यांच्या मार्फत मागील 50 वर्ष गेले 50 वर्ष सामाजिक कामात ताई आहेत. आंदोलन शाश्वत विकासासाठी NAPMच्या मासिक मुखपत्राच्या त्या 21 वर्ष कार्यकारी संपादक म्हणून राहिलेले आहेत. लवासा कंपनीच्या बेकायदेशीर व्यवहाराविरोधात आंदोलन, वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आंदोलन, सेच विरोधी आंदोलन, अशा अनेक, किंवा नर्मदा नवनिर्माण अभियान असेल, अशा वेगवेगळ्या आंदोलनात ताईंचा सक्रिय सहभाग आहे. त्याचप्रमाणे मी आमंत्रित करते इब्राहिम खान यांना, जे जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आहेत. NAPMच्या सद्भावना मंचाचे महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक आणि त्याचप्रमाणे भारत जोडो अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक आहेत. त्याचप्रमाणे सीरत सातपुते यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय, महाराष्ट्र समन्वय, जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्राच्या सचिव, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त आहेत आणि माजी महामंत्री महाराष्ट्र सेवा दलाचे. या सर्वांच्या सहभागाने या ठिकाणी चर्चासत्र आपण आयोजित करणार आहोत. मी या सगळ्यांचं बॅरिस्टर नाथपाई सेवांगड मालवण तर्फे या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती कार्याध्यक्ष शिरोडकर काका यांना करते. संपत देसाई, सुनीतीताई, सीरत सातपुते,
इब्राहिम खान आणि आपल्या सिंधुदुर्गचे आणि आमचे बॅरिस्टर महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून या चर्चासत्रात मी आमंत्रित करते ऍडव्होकेट निंबाळकर सर यांना. मुद्दामच मी आधी सविस्तर परिचय करून घेतला आहे कारण आपण एका वैचारिक मंथनासाठी इथे आलेलो आहोत. अधिक वेळ न करता मी माननीय संपतजी देसाई यांना व्यासपीठावर. गांधी जागरचा हा तिसरा कार्यक्रम आहे. सलग 2 गांधी जागरणांना मी उपस्थित राहिलेलो आहे. यावर्षी खरं तर अचानकपणे अगदी परुळेकर सरांचा फोन आला आणि तुम्हाला बोलायचं आहे. 4 दिवसापूर्वीच फोन झाला आणि तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही यायचं आहे. परुळेकर सरांचा शब्द टाळणं अशक्य होतं. त्यामुळे त्यांच्या प्रेमाखातर अतिशय हातघाईची लढाई सुरू आहे आता महाराष्ट्रामध्ये दिनांकच्या निमित्तानं. त्या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीतून मी वेळ काढून या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर आजच्या या आजचा जो सत्र आहे या सत्राचं नावच असं आहे की गांधी आणि सामाजिक सद्भावना. म्हणजे असा विषय आपल्याला ठेवावा लागतो. हाच खरं तर आपल्या लोकांसाठी आपल्यासाठी चिंतनाचा विषय आहे. म्हणजे आज ही गांधी आणि सद्भावनेचा विचार आपल्याला आवश्यक वाटतो. हा माझ्यासाठी मला महत्वाचा विषय वाटतो. खरं तर मी काही अकादमिक कार्यकर्ता नाही किंवा अभ्यासक नाही. चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आहे. म्हणजे गांधींचा सद्भावनेचा एकूण विचार मांडणं माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. पण मला जो गांधी कळला, मला जो गांधी समजला, तो कष्टकऱ्यांच्या लढाईमध्ये, श्रमिकांच्या, शोषितांचे जे काही मुक्ती लढे केले, या लढ्यामध्ये गांधी जो सोबत होता माझ्या, तो गांधी मला कळला. तो गांधी मी आपल्या समोर थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर आज ज्या पद्धतीची परिस्थिती आपण देशामध्ये अनुभवतो आणि एका बाजूला हिंदू मुस्लिम वातावरण तयार झालेलं आहे, जातीय अत्याचाराची तीव्रता वाढत चाललेली आहे, स्त्रियांच्यावरचे अत्याचार प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. आणि मग अशा काळामध्ये आपण गांधींना केंद्रस्थानी ठेवून विचार करून जर आपल्या चळवळी पुढे नेल्या तर मग आपण सद्भावना आणि गांधी याचा संबंध जोडू शकतो असं मला वाटतंय. खरं तर आजची ही सगळी जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सद्भावनेचा विचार का, तर परिस्थिती जी बिघडलेली आहे ती दुरुस्त करणं आणि अजून जी काही बिघडलेली नाही, जिथं शक्यता आहे चांगलं राहण्याची, ती आहे तशी शाबूत ठेवणं, याच्यासाठी गांधींच्या सद्भावनेचा विचार आपल्याला करावा लागतो. हा विचार करत असताना मला असं वाटतंय की आपल्याला गांधी पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. कारण गांधी एक राजकीय नेता आणि फिलॉसॉफर म्हणून जर आपण समजून घेतलं तर मग गांधींचा सद्भावनेचा विचार आणि त्याचा आत्ताच्या परिस्थितीशी आपल्याला संबंध आपण नीटपणे समजून घेऊ शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1916 ते 1948 साधारण 30 वर्षाचा 32 वर्षाचा हा कालखंड, इतक्या जातीपातीत, इतक्या साऱ्या विविध संस्कृतीमध्ये विभागलेला भारत देश, या देशाचं नेतृत्व सलग 32 वर्ष करणं हे सामान्य माणसाच्या कुवतीच्या पलीकडचं आहे, जी गांधींनी केलेलं आहे. हे सलग 32 वर्ष एका देशाचं, जो देश जातीपाती धर्माधर्मांच्या मध्ये, विविध संस्कृतींच्या मध्ये विभागलेला आहे, त्या असं मला वाटतं उदाहरण जगभरामध्ये दुर्मिळ आहे. आणि हे उदाहरण म्हणजे गांधी असं आपल्याला वाटतंय. अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, या सगळ्यांना जोडून घेत पुढे जाणं, याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही उत्तम संघटक असावं लागतात. आणि जो उत्तम संघटक असतो तोच माणूस अशा पद्धतीनं सर्व जाती धर्मातल्या लोकांना, सर्व संस्कृतीच्या लोकांना एकत्र बांधून घेऊन पुढे जाऊ शकतो. आणि ते काम गांधींनी केल्याचं मला वाटतंय. आणि त्या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. कारण गांधी एकाच वेळेला ब्रिटिश सत्तेबरोबर संघर्ष करत होते, दुसऱ्या बरोबर त्याच वेळेला एका बाजूला गांधी ब्रिटिश सत्तेबरोबर संघर्ष करत असताना दुसऱ्या बाजूला गांधींचा संघर्ष हा बाबासाहेबांसारख्या एका वैचारिक व्यक्तिमत्वाबरोबर सुद्धा सुरू होता, जे गांधी स्वतःला दुरुस्त करून घेत चालले होते. म्हणजे जातीच्या प्रश्नावर बाबासाहेबांची भूमिका आणि जातीच्या प्रश्नावर गांधींची भूमिका ही सुरुवातीला जशी होती तशी ती सुरुवातीला होती, तशी राहिली नाही, ती दुरुस्त होत गेली, सातत्यानं बदलत गेली. म्हणजे गांधींचा संघर्ष एकाच वेळेला ब्रिटिश सत्तेबरोबर होता आणि त्याच वेळेला तो बाबासाहेबांच्या वैचारिक संघर्ष
सुद्धा होता. आणि तिसऱ्या पातळीवर जो संघर्ष होता तो म्हणजे हिंदुत्ववादी जे विचारधारा नव्यानं उगम पावली होती, ज्या विचारधारेच्या विरोधामध्ये सुद्धा गांधी एकाच वेळा लढले होते. म्हणजे गांधींची लढाई एकाच वेळेला 3 पातळीवर सुरू होती. आणि कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सातत्यानं आजच्या काळामध्ये सुद्धा अशा विचारधारा, असे व्यक्तिमत्व आणि असा संघर्ष तुम्हाला करावा लागतो. तो अपरिहार्य असतो आणि त्यातून मला गांधी महत्वाचा वाटतो. म्हणजे गांधी मला तिथं उदाहरण देतो, गांधी सांगतो की ह्या ठिकाणी तुला इथं लढायचं आहे आणि ही लढाई मला गांधींच्याकडून समजून घ्यावीशी वाटते. खरं तर एक फिलॉसॉफर म्हणून आपण जेव्हा गांधींचा विचार करतो तेव्हा गांधींचा फिलॉसॉफर म्हणून विचार करत असताना गांधी हे स्वतःला तत्वज्ञ समजत नव्हते. म्हणजे मी जे अनुभवलंय ते मी पहिल्यांदा अनुभवणार आणि मग मी इतरांना सांगणार. म्हणजे जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही आणि मग तो अनुभवातून तुमचं अनुभव इतरांना सांगत नाही, कारण गांधींचं तत्वज्ञान नेहमी विकसित होत जाणार आहे. म्हणजे गांधींना विचारलं कोणीतरी की काल तुम्ही हे बोलला होता आणि आज तुम्ही हे बोलताय, त्यातलं खरं कोणतं, तर गांधी सांगायचे आज जे बोललो ते खरं मान आणि पुढे चाल. म्हणजे गांधींना स्वतःला बदलत नेणं हे जी गांधींचे होते. त्यामुळे गांधींचं तत्वज्ञान हे केवळ तत्वज्ञान नाही तर तो एक आचार धर्म आहे. हे आपल्याला नीटपणे समजून घेतलं पाहिजे. हलकी आणि श्रमाची कामं म्हणजे आपण सकाळपासून ऐकत आलेलो आहोत. म्हणजे गांधींनी पुन्हा कुणाला श्रमाची कामं करायला लावली, हलकी कामं करायला लावली. कारण भारतातल्या जाती व्यवस्थेमध्ये एक साधारण अशी धारणा आहे की श्रमाची विभागणी केलेली आहे. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथली जी काय जाती व्यवस्था ही केवळ श्रमाची विभागणी करत नाही तर ती श्रमिकांची सुद्धा विभागणी करते. म्हणजे आजही आपण गेलो तर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये जर गेलो तर तिथं आपल्याला सरळ स्पष्टपणे सफाई कामगार कोण आहे तर तो पूर्वाश्रमीच्या बौद्ध समाजातला आहे. त्याच्यावर जरा गेलो तर आपण बघतोय की जरा जरा कमी दर्जाची, कमी घाणीची आणि श्रमाची कामं आहेत ती करणारा कोण आहे तर तो एकतर मराठा, धनगर, माळी या समाजातला माणूस आपल्याला सापडतो. आणि त्याच्यावरची बौद्धिक काम करणारी कोण मंडळी आहेत तर ती आपण बघतोय. म्हणजे इथं जाती व्यवस्था ही श्रमाची नाही तर श्रमिकांची सुद्धा विभागणी करते. त्यामुळे गांधी म्हणायचे की गांधी तत्वज्ञान नाही तर तो आचारधर्म आहे. तुम्ही जोपर्यंत श्रम जे आहे त्या श्रमाला प्रतिष्ठा देत नाही तोपर्यंत गांधींच्या संपर्कात आलेल्या माणसांना तिथं त्यांच्यासोबत स्थान नव्हतं हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. खरं तर अहिंसा हे जे गांधींचं जे मूल्य आहे ते मूल्य आपण काय पहिल्यांदा नवीन गांधींच्याकडून ऐकतो असं नाही, तर ते तत्वज्ञान यापूर्वी देशामध्ये बुद्धानं आणि महावीरानं सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. खरं तर पण ते तत्वज्ञान हे तत्व आहे, जे मूल्य आहे गांधींचं अहिंसा आहे, हे तत्व जागतिक पातळीवर नेण्याचं काम मात्र गांधींनी केलं पहिल्यांदा, हे आपल्याला स्पष्ट आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर गांधी आजच्या काळामध्ये, आजच्या संघर्षामध्ये मला कसा लढायला मदत करतो हे आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळं आम्ही एक साधारण अशी भूमिका घेऊन चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत. जेव्हा जेव्हा असा संघर्षाचा प्रसंग येतो त्यावेळेला गांधी आम्हाला आठवतो आणि गांधी आम्हाला पाठीमागे भक्कमपणे उभा असतो. म्हणजे मी एक उदाहरण सांगेन की आजरा नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये मी राहिलो, वाढलो. या आजरा ह्या मुस्लिम बहुल गाव आहे आणि साधारण 2008 साली जेव्हा 26/11ची घटना घडली होती, ताजी घटना होती. 26/11चा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्याच दरम्यानमध्ये आजरा शहरामध्ये 2 तरुणांचा, एक हिंदू आणि एक मुसलमान तरुणांचं भांडण झालं. कशावरून? बसण्याच्या जागेवरून भांडण झालं हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमध्ये बसताना मी बसायचं का तू बसायचं असं भांडण झालं. त्या भांडणाला मीडियानं धार्मिक रंग दिला. 2 जातीतल्या तरुणांच्या मध्ये संघर्ष, अशा पद्धतीची हेडलाईन झाली, बातमी आली आणि मग त्याचा तणाव आजरा शहरामध्ये एक तयार झाला. आणि त्या काळामध्ये ज्या हिंदुत्ववादी संघटना होत्या त्या हिंदुत्ववादी संघटनांनी जोर पकडला आणि एका मुस्लिम तरुणाच्या बायकोला, त्याच्या तरुणाच्या बायकोला रात्री 2 वाजता जाऊन पोलिसांनी तिला उचलून पोलीस स्टेशनमध्ये आणलं. खरं तर कुठल्याही स्त्रीला महिला पोलीस सोबत नेल्याशिवाय आणि रात्री उचलून आणणं हे कायद्यामध्ये बसत नाही, तरी सुद्धा त्या स्त्रीला उचलून आणलं गेलं. आणि त्यानंतर दुसरा जो तरुण होता, जो तरुण सकाळी गेल्यानंतर या तरुणाला दोरखंड बांधून अक्षरशः सराईत गुंडाला जसं शहरामधून फिरवलं असं तशा पद्धतीनं जेव्हा त्या आजरा शहरामध्ये फिरवलं गेलं आणि आजरा शहरामध्ये फिरवल्यानंतर संध्याकाळी 7ची वेळ होती, मगरिबची नमाज सुटलेली होती. मगरिबच्या नमाज सुटल्यानंतर तरुण मुलांना लक्षात आलं की हे फक्त मुस्लिम
जे भांडण 2 गटांच्या मध्ये झालं होतं ते फक्त मुस्लिम तरुणाला दोरखंड बांधून फिरवलेल्या आग्रा शहरामध्ये असं झाल्यानंतर मुस्लिम समाजातल्या तरुणांचा मोठा जमाव जमला. जवळजवळ 300-400 तरुणांचा जमाव जमला आणि तो पोलीस स्टेशनवर गेला जाब विचारायला. खर तर ही घटना अशी घडली आणि त्याच दरम्यान आम्ही काही दिवस अगोदर मुस्लिमांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली होती. म्हणजे आजऱ्यामध्ये मुस्लिमांना अगदी जो एखादी वस्ती मुस्लिमांची आहे तर तिला आपण नागरी सुविधा द्यायचं नाही, वीज द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, रस्ता द्यायचा नाही, असं साधारण चित्रात देशभरातलं आहे. म्हणजे मुस्लिमांना वेगळं काढणं, बाजूला पाडणं, त्यांच्या साध्या साध्या मागण्या सुद्धा धुडकावून लावणं, अशा पद्धतीची भूमिका तिथल्या प्रशासनानं घेतली होती. त्याच्या विरोधामध्ये एक संघर्ष आम्ही उभा केला होता आणि त्या दरम्यानच ही घटना घडलेली होती. त्यामुळं पोलिसांच्या लक्षात आलं की आजच्या तरुणाला जर थांबवायचं असेल या तरुणांना तर संपत देसाईंना फोन करून बोलवून घ्या. आणि मला योगायोगाने त्यांनी फोन करून बोलवून घेतलं आणि तरुण मुलं सगळी जमली होती. त्यांना सांगितलं की पोलिसांची चूक आहे पण आपल्याला गांधीचा मार्ग अवलंबता येऊ शकतो. गांधी सत्याचा आग्रह करतात. आपण हे या घटनेमधलं सत्य काय आहे ते सत्य मांडायला लावू आणि ज्या इन्स्पेक्टरनं गुन्हा केला असेल त्याला सुद्धा शिक्षा आपण द्यायला लावू. आणि मग ही तरुण मंडळी सगळी पाठीमागं परतली. परतत असताना पुन्हा त्यांच्यावर दगडफेक आणि सोडा वॉटरच्या बाटल्या हिंदुत्ववादी गटाकडून फेकल्या गेल्या आणि आजऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दंगल सुरू झाली. खरं तर ही दंगल सुरू झाल्यानंतर जवळजवळ 15 दिवस दंगल आजऱ्यामध्ये सुरू होती आणि तो काळ सगळा त्या काळामध्ये गांधी आमच्या सोबत होता. गांधी आमच्या सोबत नसता तर आम्ही काही करू शकलो नव्हतो. गांधींनी सांगितलं होतं की सत्यावर विश्वास ठेव, अहिंसेच्या मार्गाने चालायचं, हिंसा आणि हिंसेचा मार्ग अवलंबायचा नाही. आम्ही या काळामध्ये सोबत राहिलो आणि गांधीने सोबत दिल्यामुळं आम्ही प्रशासनाला नीटपणे समजून शकलो. मला अभिमान वाटतो त्या सगळ्या काळातला की एकही जीवितहानी किंवा वित्तहानी आम्ही होऊ दिली नाही. म्हणजे गांधी आमच्या सोबत असल्यामुळे आम्ही हे करू शकलो, हे मला ठामपणे सांगावंसं वाटतं. खरं तर अशा अनेक घटना सांगता येतील की ज्या घटनांच्या मधून अनेक घटनांच्या मध्ये गांधी आपल्याला सातत्यानं सोबत करत आलेला आहे. खरं तर आज आपल्याबद्दल असं साधारण मत आहे की हे डावे पुरोगामी किंवा परिवर्तनवादी जे लोक आहेत हे निधर्मी आहेत, हे धार्मिक नाही, हे धर्माला नावं ठेवतात आणि सातत्यानं देव धर्मावर बोलतात. अशा पद्धतीचं आपल्याबद्दल एक साधारण सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक प्रतिमा तयार झालेली आहे. अशा वेळेला गांधी आपल्याला मदतीला येतो. म्हणजे आपण जर देवधर्माबद्दल टीकाच करत असतो आणि आम्ही जर देवधर्माच्या बद्दल टीका बोलत असतो तर कदाचित आपल्यापासून सगळी तरुणाई तुटण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेला आपल्याला जोडणाऱ्या कोणत्या जागा आहेत की ज्या जागा धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला जोडता येऊ शकतात, अशा जागांचा शोध आपल्याला घेतला पाहिजे. जे परंपरेने इथं काही चालत आलेलं आहे, जे परंपरेने चालत आलेलं जे शहाणपण आहे, जे इथल्या लोकांनी स्वीकारलं आहे ते शहाणपण आपण शिकलं पाहिजे. त्या शहाणपणातून काही गोष्टी आपल्याला घेता आल्या पाहिजेत, त्या ज्या गांधींनी घेतल्या त्या आपण जर घेतल्या नाही तर मग मात्र आपल्याला जनता बाजूला काढते, लोक आपल्याला बाजूला, तुम्ही चांगले आहात, तुमचं तत्वज्ञान भारी आहे पण तुमचं तत्वज्ञान कुठं आहे तर ते आमच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, ते तुम्ही तिथं जाऊन मांडा. अशा पद्धतीची लोकांची साधारण भूमिका आहे. मी कॉम्रेड गोविंद पानसरे सातत्यानं सांगायचे की तुम्ही लोकांच्या पुढं असलं पाहिजे, पण किती पुढं असलं पाहिजे की लोकांना दिसलं पाहिजे. लोकांना दिसतच नाही अशा पुढं असाल तर लोक तुमच्या सोबत येत नाहीत. त्यामुळे तुम्ही लोकांच्या पुढं असलं पाहिजे, पण पुढं असताना लोकांना दिसलं पाहिजे याची काळजी घ्या. हे आपल्याला करावं लागेल. आणि मग अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या गोष्टी इथल्या परंपरेनं सलोखा म्हणून बांधून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याकडे वारकरी परंपरा आहे, मोठी परंपरा आहे. म्हणजे जेव्हा सचिन परब इथं आलेले की आजरेकर फडाचा एक सन्मान सोहळा पहिल्यांदा आम्ही आजऱ्यामध्ये घेतला आणि सचिन परवानेच तो कार्यक्रम आम्हाला सुचवला. खरं तर आजरेकर फड म्हणजे मूर्तीपूजक नाही, तो काय करतो की तो ग्रंथाचं पूजा करणारा फड आहे. म्हणजे त्या फडावर मूर्तीपूजा होत नाही, ग्रंथांची पूजा होते. आणि त्या फडाचा जो मालक असतो पुढचा वारसदार, तो वारसदार वंश परंपरेनं येत नाही, तो ज्ञान परंपरेतून येतो. म्हणजे जो ज्ञानी असेल आणि सगळ्या वारकऱ्यांनी जर लोकशाही पद्धतीनं जर निवडला तर तो त्या फडाचा पुढचा वारसदार मालक ठरतो. म्हणजे थोडक्यामध्ये लोकशाहीकरण करणारा तो फड आहे. आणि अशा फडाच्या 3 शाखा आहेत आणि या फडामध्ये कोण मुस्लिम जैन आहे, कोण अगदी माळी आहेत, असे वेगवेगळ्या समूहातले लोक सुद्धा त्या फडाचे मालक बनले. आणि त्या फडाचा कार्यक्रम जेव्हा आम्ही घेतला त्यावेळेला मला एक पत्र आलं, सचिन परवाना व्हायचं
की तू कॉम्रेड आणि तुझा काय संबंध फडाशी, तुझा आणि वारकऱ्यांचा काय संबंध, असा प्रश्न विचारला गेला. तर त्यावेळेपासून आम्ही वारकऱ्यांच्या मध्ये एक हस्तक्षेप सुरू केला आणि हळूहळू म्हणजे त्यानंतर त्या दुसऱ्या परिषदेला परुळेकर सर उद्घाटक होते. मोठ्या प्रमाणामध्ये आता वारकरी आमच्यासोबत जोडलेले आहेत. म्हणजे ही जी जोडण्याची प्रक्रिया आहे, ही जोडण्याची प्रक्रिया आपण करणार आहोत की नाही, की आपण फक्त नावं करणार आणि टीका करणार. टीका करत असताना ती करावी, पण ती करत असताना माणसं तुटणार नाही, ती हर्ट होणार नाही, ती दुखावणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल, जी गांधींनी आपल्या तत्वज्ञानामध्ये व्यवहारामध्ये सातत्यानं आपल्याला शिकवलेलं आहे. ते एवढं जरी शिकलो तरी खऱ्या अर्थानं म्हणजे मी जरी गांधीवादी नसलो तरी सुद्धा ते मला महत्वाचं वाटतंय. त्या दृष्टीनं आपण विचार केला तर मग आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतंय. म्हणजे वारकरी परंपरा आहे किंवा दुसऱ्या बाजूला आपल्याकडे इथल्या सगळ्या सुफीने एक मोठी परंपरा तयार केलेली आहे. म्हणजे ज्या सुफी परंपरेमध्ये दर्गे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, जे दर्गे आजही इथल्या सर्व बहुजन जाती जमातीतल्या लोकांना एकत्र बांधणारे दर्गे. म्हणजे आजऱ्याला उरूस व्हायचा आमच्या चळवळीचं केंद्र कुठं असेल तर पहिली बैठक ही दावल मलिक नावाचा आमच्याकडे दर्गा होता. त्या दर्ग्याच्या बाहेर आम्ही सगळे बैठकीला बसायचो आणि बैठकीतून आमच्या चळवळीचा पायाच दर्ग्याच्या जवळ घातला गेला. म्हणजे जो दर्गा, ज्या दर्ग्याचा मानकरी आजी हा हिंदू असतो. म्हणजे अगदी परवा सचिन बर्बाने एक मागच्या वेळी एक अंक केला होता, मला वाटतंय ह्यांच्यावर केला होता, चांगदेवांच्यावर, आणि त्या चांगदेवांच्या वारकऱ्यांच्या वरचा जो चांगदेव संतांच्यावर जो अंक केला होता त्या निमित्तानं मी यमनूर नावाचं गाव आहे त्या गावाला गेलो होतो. कर्नाटकामध्ये यमनूर नावाचं गाव आहे आणि त्या यमनूर मध्ये राजा पीर बागस्वार नावाचा एक दर्गा आहे. म्हणजे ज्या दर्ग्याचा भक्त हा एका बाजूला हिंदू आहे, दुसऱ्या बाजूला मुसलमान आहे. जिथं ज्या वेळेला चांगले म्हणून त्याची आरती होते आणि त्याच वेळेला तिथं दर्गा म्हणून त्याच्याबद्दल मुस्लिमांसुद्धा फाते म्हणतात. म्हणजे ही जी समतेची परंपरा आहे, ही परंपरा आपण टिकवून ठेवली तर मग खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्ही गांधीवादी असा किंवा गांधीवादी नसा, पण गांधींनी जो मार्ग सांगितला सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणाऱ्या तुमच्या परंपरा शोधण्याचा, त्या परंपरा जर आपण शोधल्या तर मग आपण निश्चितपणे आजच्या सद्भावनेच्या म्हणजे बिघडलेल्या सामाजिक सलोख्याच्या काळामध्ये आपण निश्चितपणे एक चांगला मार्ग काढू शकतो. खरं तर आम्ही प्रत्यक्ष या संदर्भातलं काम पण बऱ्याच प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे सलोखा नावाचा एक गट पण आम्ही महाराष्ट्राच्या पातळीवर उभा केला आहे. प्रमोद मुजुमदार असतील तर त्या सलोखा गटाच्या वतीनं आणखी काही कार्यक्रम पण 1-2 कार्यक्रम आम्ही घेतले होते. सलोखा परिषद पण घेतली होती. पोवाड नावाचं जे गाव आहे की ज्या गावामध्ये रणजित देसाईंचा जन्म झाला, रणजित देसाई जे कादंबरीकार आहेत, या पोवाडमध्ये प्रार्थनाला जमलेल्या ख्रिश्चन समाजावर हल्ला झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर त्याची बातमी संध्याकाळी जेव्हा टीव्हीवर पसरली तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथे गेलो. म्हणजे आपण हल्ल्याच्या ठिकाणी गेलो आणि त्या लोकांच्या सोबत बोललो. आणि खरं तर हा जो परिसर आहे म्हणजे आमचा आजरा गडीमुळे चंदगड हा जो परिसर आहे हा सांस्कृतिक समन्वयाचा आणि सांस्कृतिक संकराचा प्रदेश आहे. म्हणजे इथं वैश्य लोक कोकणातून गेलेले आहेत, कर्नाटकातून लिंगायत आलेले आहेत, तिथं दख्खनी बोलणारे मुस्लिम समाजाचे लोक आहेत. असा सांस्कृतिक संकराचा हा सगळा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये संस्कृतीचं एक सुरीकरण जर कोण करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही सलोखा परिषद पण तिथं संघटित केली. खरं तर आजच्या काळामध्ये गांधींची सद्भावना आणि गांधी आणि सामाजिक सद्भावना असा विचार करताना मला असं वाटतंय की केवळ सद्भावनेचा विचार मांडून आता चालणार नाही. प्रत्यक्ष जेव्हा घटना घडते त्यावेळेला तुम्ही कसा हस्तक्षेप करताय त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतात. तुम्ही जर केवळ सद्भावना मांडला आणि अकॅडमिक पद्धतीनं चर्चा करत बसला तर करा चर्चा. सर्वसामान्य तरुण मुलं मुली जी आता आहे अलीकडच्या काळामध्ये बघतोय आपण की तरुण मुलं सगळी धार्मिकतेच्या प्रभावाखाली येत आहेत. मुसलमान शत्रू म्हणून पुढे उभा केला जात आहे. अशा काळामध्ये आपल्याला प्रत्यक्ष हस्तक्षेप करणं आणि मैदानात उतरणं ही खरं तर आजच्या काळाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे. म्हणजे मला आठवते की 2008 साली जेव्हा आजऱ्यामध्ये दंगल सुरू झाली त्यावेळेला दंगल परिस्थितीमध्ये मी प्रत्यक्ष घट्ट पाय रोवून दंगलीमध्ये उभा होतो माणसांच्या सोबत. मला त्यावेळेला गांधी आठवला. कारण नौखारीमध्ये जेव्हा देश सगळा स्वातंत्र्याच्या झगमगाटामध्ये गुंतला होता, देश जेव्हा सगळा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करता तेव्हा गांधी नौखारीमध्ये काय करत होता तर गांधी नौखारीमध्ये सगळ्या दंगली समोरण्यामध्ये होता. आपण गांधी जर सोबत घेतला तर गांधी आपल्याला हिंमत देतो, ताकद देतो, बळ देतो आणि
ही ताकद ही बळ सद्भावनेसाठी आपण जर वापरली तर निश्चितपणे आपल्याला या सगळ्या आत्ताच्या बिघडलेल्या परिस्थितीला उत्तर देता येईल असं मला वाटतंय. यासाठी आपल्या ज्या चांगल्या परंपरा आहेत या परंपरेचा पण आपल्याला शोध घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याकडे लिंगायतांची मोठी परंपरा आहे, ज्या धर्मानं अगदी 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह घडवून आणला आणि एक आंतरजातीय विवाहाचा जो कार्यक्रम गांधींनी घेतला, जो कार्यक्रम बाबासाहेबांनी सांगितला, तो कार्यक्रम 12व्या शतकामध्ये आपल्याला लिंगायत धर्मानं बसवण्णांनी दिलेला आहे. तो बसवण्णा आपल्याला नीटपणे सांगता आला पाहिजे. म्हणजे नीटपणे नाही सांगितला तर मग मात्र आपल्या एकमेकाच्या विरोधात तो वापरला जाऊ शकतोय. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, मी थांबणार आहे. खरं तर गडिंग्लज हा जो तालुका आहे आग्र्याच्या जवळचा, तर गडिंग्लजचा पूर्व भाग हा लिंगायत समाजाच्या प्रभावातला भाग आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये बसवण्णाची सगळी मंदिरं उभा राहिलेली आहेत. त्या ठिकाणी आमच्याच एका मित्रांनी, म्हणजे नाव घ्यायला हरकत नाही, आता ते RSSची समर्थन पण करतायत, मच्छिंद्र सक्टे. तर मच्छिंद्र सक्टेने बसवण्णाच्या मंदिरामध्ये मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम जाहीरपणे केला आणि तिथं मोठा प्रचंड संघर्ष झाला. त्यामध्ये अगदी दलितांना, म्हणजे मातंग समाजातल्या लोकांना मारले गेलं असतं, पोलीस वेळेत गेले असते तर प्रचंड हत्याकांड पण झालं असतं. पण ह्यांना स्टंट करायचा होता. आम्ही त्यांना असं सुचवलं होतं की तुम्ही असं करण्यापेक्षा पहिल्यांदा गावात जा, बसवण्णाचा जाती व्यवस्था विरोधी कार्यक्रम सांगा, बसवण्णा जाती व्यवस्था विरोधी कसे होते हे सांगा. पण तसं नाही केलं, न करता डायरेक्ट घोषणा केली की आम्ही बसवण्णाच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आणि बसवण्णाला जाऊन अभिषेक करणार. अशी घोषणा जेव्हा केली तेव्हा एक मोठा संघर्ष उभा राहिला आणि त्यातून तिथल्या मातंग समाजाला परागंदा व्हावा लागला. अक्षरशः एक म्हातारी 21 दिवस उपवासाने नेली, कारण तिला मजुरी सुद्धा त्यांची नाकारली. त्यानंतर मग आम्हालाच कार्यक्रम घ्यावा लागला की बुद्ध बसवेश्वर ते फुले आंबेडकर जाती अंताचा हा जो संघर्ष आहे तो कसा झाला, तर त्याच्याबद्दल एक कार्यक्रम परिषद घेऊन आम्हालाच करावा लागला. म्हणजे तुम्ही कार्यक्रम कसे घेता, कोणती विचारधारा स्वीकारता आणि कोणती प्रतीकं घेता याच्यावर पण सुद्धा बरंच अवलंबून आहे. तुम्ही जनतेत जा आणि आमच्या ज्या जुन्या परंपरा आहेत, ज्या परंपरा इथल्या जाती व्यवस्थेला मुठमाती देणाऱ्या, इथल्या धर्म परंपरेपेक्षा एकोप्याला आणि सलोख्याला मानणाऱ्या ज्या आहेत या परंपरा नीटपणे आपण समजून सांगितल्या तर जनता तुम्हाला स्वीकारत नाही असं नाही. पण आपण काय करत आलो, आपण केवळ टीका करत आलो आणि या सगळ्या परंपरांच्याकडे नकारात्मक पद्धतीने बघत आलो, त्याला नकार दिला आणि हा नकार दिल्यातूनच आपल्या विरोधामध्ये एक वातावरण तयार झालं. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना गांधींनी जसा विचार केला की आमच्या ज्या जुन्या परंपरा आहेत या परंपरेमधलं जे सत्य आहे ते सत्य स्वीकारायचं आणि त्या सत्याच्या मार्गाच्या आधारावर आपण पुढे जायचं. हा मार्ग केला तर गांधी आणि सामाजिक सद्भावना याचा आपल्याला संबंध जोडता येईल असं मला वाटतंय. खरं तर अजून बरंच काही बोलता येईल, पण वरती 3-4 जण आहेत, त्यामुळे मी इथंच थांबतो. धन्यवाद.